वारंवार वादात सापडणाऱ्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांनी मुंबई मनपा जनसंपर्क अधिकारी बदलण्याची मागणी केली असं समजतंय। नुकताच मुंबई मनपामध्ये महापौरांच्या सोशल मीडिया संदर्भातील 25 लाखांच्या प्रस्तावाचा वाद पेटला होता। या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं आणि त्या भेटीत जनसंपर्क अधिकारी बदलण्याची मागणी केल्याचं समजतंय। सोशल मीडिया वाद चव्हाट्यावरती आल्यावरती महापौरांनी जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्यावरती टीकास्त्र डागलं होतं। महापालिकेसाठी त्यांनी स्वतंत्र सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी देण्याची मागणी केली होती। मात्र महापौरांच्या या मागणीवरती मित्रपक्ष शिवसेनेनं विरोधाची भूमिका घेतली आहे। विनाकारण याला काढा आणि त्याला काढा असं व्हायला नको असं शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी सुनावलंय। पण महापौरांनी मात्र मुख्यमंत्र्यांची भेट पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त झाल्याचं स्पष्ट केलंय। आमचं क्लिअर मॅन्डेट आहे, इकडे सगळ्या गोष्टी मेरिटवरती होणार। जर कोणाची चुकी असेल तर त्या बाबतीत डिस्कस गेलं पाहिजे। आज जर नसेल तर उगाचच कुठलाही कारणावस्त कोणाला डिसमिस करा, सस्पेंड करा, या गोष्टी होऊ नये महानगरपालिकेत। आणि कुठे ना कुठेतरी सभा शास्त्र हे पाळलं गेलं पाहिजे। रितू तावडेजी महापौरपदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत। त्यांच्या सगळ्या काळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले काम हे महापौर पदाची गरिमा वाढवणार आहे। या सगळ्यांमध्ये खोलात जाऊन विपर्यास निर्माण करणे हा विरोधकांचा डाव आहे, तो सफल होऊ शकत नाही। मुख्यमंत्र्यांची गरज काय? जर तुमचा जनसंपर्क प्रमुख तुम्हाला बदलायला मुख्यमंत्र्याची गरज लागत असेल, 1 मिनिटात आयुक्ताला सांगितलं आयुक्त बदली करायची तर बदली कशी होत नाही? महापौरांना सांगितलं बदली कशी होऊ शकत नाही? होऊ शकते। याचाच अर्थ हे भारतीय जनता पार्टी लोक यांच्या क्षमता नसणारे लोक नुसते चमचे गाठे लोक बसून टाकलेले यांनी जबाबदार पदावर। रितू तावडे बाकीच्या गोष्टीला फार मोठं सगळीकडे शो करतात आणि मग तुमच्या स्वतःच्या जनसंपर्क प्रमुखाची बदली का नाही करतात त्यांना? यावर महापौरांचं म्हणणं काय आहे तेही पाहूयात। मुख्यमंत्री साहेबांची भेट ही दुसऱ्या काही विषयांसाठी होती आणि सर्वात मोठा विषय आमच्याकडे एकच आहे, ते म्हणजे आमचे आदरणीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस येतोय। त्यांच्या पूर्ण म्हणजे मंत्री झाल्यापासून, मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रधानमंत्री झाल्यापासून एक 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर हा जो आम्ही 15 दिवसाचा सेवा पखवाडा करायचो तो आता महिन्याभराचा आहे आणि त्याची सगळी रूपरेषा, त्याच्याविषयी आम्ही पूर्ण काम येणाऱ्या गणपतीमध्ये किंवा मुंबईकरांना अजून काय सेवा सुविधा देऊ शकतो त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी होत्या। म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही हेच नाही झाली। एकीकडे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात विसंवादी सूर ऐकायला मिळत असताना भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्यांचं मात्र मैत्रीचे अनोखे सूर आज ऐकायला मिळाले। मुंबई मनपा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी रक्षाबंधनानिमित्त महापौर बंगला गाठला, तिथे स्वामी समर्थांच्या मूर्तीचं पूजन करून राखी बांधली आणि त्यानंतर महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं रक्षाबंधन झालं। यावेळी आम्ही राजकीय विरोधी असलो तरी मनभेद नाहीत असं तिघींनी स्पष्ट केलं। आज महापौर बंगल्यात स्वामी बसवले, स्वामी कट्टा आहे आणि अनुदायाने का होईना चित्राताई पण आल्या। म्हणजे मी आल्यानंतर मला अर्ध्या तासानंतर तर चित्राताईंची पण भेट झाली। त्यामुळे ठीक आहे। आताच कोणीतरी मला विचारलं काय मग आता पुढचं, म्हटलं राजकारण तर चालतच राहणार। तो हे मनभेद नाही आहेत। किशोरीताई पेडणेकर ह्या ठिकाणच्या माजी महापौर नित्य म्हणजे गतवर्षीप्रमाणे त्या स्वामींची या ठिकाणी त्यांनी मूर्तीची स्थापना केली आहे आणि ते प्रत्येक रक्षाबंधनाच्या प्रत्येक वर्षी त्या इकडे येतात, पूजा करतात, पूर्ण आपल्या सगळ्या कुटुंबाला घेऊन येतात। त्याच नित्यनियमाप्रमाणे त्या इथे आलेल्या आहेत, आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन आल्या आहेत या ठिकाणी। स्वामींची पूजा करून त्यांनी पहिली राखी स्वामींना बांधली, स्वामींची पूजा केली आणि नंतर त्या आपल्या कामाला सुरुवात करतात। आज खरं तर दुग्ध शर्करा योग आहे। दोघींनीही एकमेकींना राख्या बांधल्यात आणि या मंगल क्षणाची मी साक्षीदार आणि खूप छान। किशोरीताईंची तर मी फॅन आहे, रितूही तिथं छान काम करते। मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत।